की मुळात पक्ष कोणाचा आहे, जे पक्षांतर झालेलं आहे ते योग्य आहे का, हे सगळे निर्णय जर घेण्यात आले एकत्रित आणि त्यासोबतच मग धनुष्यबाण हे चिन्ह कोणी वापरायचं हा निकाल घेण्यात आला तर ते संयुक्तिक ठरेल. कारण की सिम्बॉल्स ऑर्डर जी आहे सिम्बॉल ठरवण्याच्या संदर्भातली त्यातल्या परिच्छेद 15मध्ये हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्राथमिकरित्या पक्ष कोणता ऑथेंटिकेट आहे हे ठरवून त्यांना चिन्ह दिलं पाहिजे आणि तो तेवढ्यापुरतीच मर्यादित असा अर्थ काढला तर ते रूल्स आहेत, केवळ नियम आहेत. त्या नियमांच्या पुढे जाऊन निवडणूक आयोगाने काहीतरी निर्णय देणं चुकीचं ठरते आणि म्हणून या सगळ्या संदर्भातला एकत्रित निर्णय होणे खूप चांगली गोष्ट आहे. आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही केस लागली तर नक्कीच राजकीय दृष्टिकोनातून मोठे फेरबदल होऊ शकतात. या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही केसेस एकत्र ऐकल्या जात होत्या. यावेळेस जे ऑगस्टमध्ये सुनावणी होणार आहे त्यावेळेस फक्त शिवसेनेची होणार की राष्ट्रवादी पक्ष चिन्ह देखील त्याच दिवशी टॅग केलं? राष्ट्रवादीची केस पूर्णपणे वेगळी आहे. कारण की शिवसेनेच्या केसमध्ये आधी सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन अत्यंत पारदर्शक पद्धतीने काम कसं करायचं विधानसभेच्या अध्यक्षांनी हे सांगून त्यांना अपात्रतेसंदर्भातला निर्णय घेण्यासाठी प्रकरण पाठवलं आणि नंतर परत इथे अपीलमध्ये ते आलेलं आहे. राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये तसं काही झालेलं नाही. त्यामुळे ही जी केस आहे संपूर्णपणे वेगळी आहे आणि याचा निकाल वेगळ्याच पद्धतीने लागला पाहिजे हे जास्त आवश्यक आहे.